मोटर एका साईडला फिरली पाहिजे. सो ज्या टॉर्कची मदत होते मोटरला एका साईडला फिरवण्यासाठी त्याला युनि डायरेक्शनल टॉर्क म्हणतात. मग युनि डायरेक्शनल टॉर्क अटॅक करण्यासाठी कम्युटेटरचा वापर केला जातो डीसी मोटरमध्ये, ज्याच्या मदतीनं तुम्ही त्याच्या कम्युटेटरच्या सेगमेंटवर करंट कलेक्ट करून तो बायपास पण करता. हा दुसरा फायदा आहे. पण युनि डायरेक्शनल टॉर्क पाठ करा. पण जेव्हा तुम्हाला हाच प्रश्न विचारला जातो की बाबांनो कम्युटेटरचा रोल डीसी जनरेटरमध्ये काय, मग सांगायचं की सर डीसी जनरेटरमध्ये कम्युटेटर हा रेक्टिफिकेशन पर्पजसाठी वापरला जातो, जो मला मदत करतो करंटचं नेचर बदलण्यासाठी फ्रॉम एसी टू डीसी. कारण कुठली पण जनरेटर पहिले एसीच बनवते, मग डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पोरो हा कम्युटेटरचा रोल आहे. सो परत एकदा सांगतो, इन डीसी मोटर कम्युटेटर हा युनिडायरेक्शनल टॉर्क बनवतो, बट इन डीसी जनरेटर कम्युटेटर हा रेक्टिफिकेशन पर्पजसाठी वापरला जातो, विच आर नॉर्मली यूज टू कन्वर्ट एसी टू डीसी. इज दॅट क्लिअर? थँक यू.